नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग NCERT यांच्या आस्थापनेवर भरपूर साऱ्या जागा इथे निघालेल्या आहेत। कुठले पद आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन टेक्नॉलॉजी NCERT यांच्या 27 मे रोजीची हे ॲड आहे। वॉक इन इंटरव्ह्यू इथे विविध पदांसाठीचे आहेत। सब्जेक्ट आहे अपॉइंटमेंट्स ऑफ व्हेरियस पोस्ट इन CIET अँड NCERT अंडर द PAB and PAC अप्रूव्ड प्रोजेक्ट। तर या प्रोजेक्ट अंतर्गत इथे रिक्वायरमेंट आहे। फॉलोइंग आर द डिटेल्स ऑफ इच पोस्ट, नेम ऑफ द पोस्ट, नंबर ऑफ द पोस्ट अँड सॅलरी, आणि एक्सपिरियन्स काय, एज्युकेशन अँड क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स काय रिक्वायर्ड आहे ते इथे दिलेलं आहे। पहिलं पद आहे सिनियर टेक्निकल कन्सल्टंट, टोटल 6 पदे आहेत। रिन्युमरेशन 75,000 पर मंथ असणार आहे। डेट ऑफ इंटरव्ह्यू 18 जून रोजी हा घेतला जाणार आहे। इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे मास्टर डिग्री इन कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर ॲप्लिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर इंजिनिअरिंग। 55% अप्रॉक्स त्यांना पाहिजे। नेट सेट क्वालिफाय और एक्झम्प्टेड फ्रॉम अ नेट ॲज पर UGC रेग्युलेशन ॲज अ असिस्टंट प्रोफेसर ॲट एंट्री लेवल। तर हे क्वालिफिकेशन पाहिजे। डिझायरेबल असेल MBA फ्रॉम अ रेकग्नाइज इन्स्टिट्यूट, सर्टिफिकेट ऑफ अ कंप्लीशन इन एनी कोर्स रिलेटेड CMC अँड LMC, सर्टिफिकेट ऑफ अ पार्टिसिपेशन कंप्लीशन ऑनलाइन कोर्सेस अँड और एक्सपिरियन्स ॲज अ ऑनलाइन कोर्स कोऑर्डिनेटर ॲडमिन। एक्सपिरियन्स यांना मिनिमम 5 वर्षाचा या कामाशी रिलेटेड एक्सपिरियन्स हवा आहे। दुसरा प्रोजेक्ट आहे दीक्षा वन नेशन वन प्लॅटफॉर्म, यासाठी 3 पोझिशन आहेत। इसेन्शियल क्वालिफिकेशन मास्टर डिग्री कम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यामध्ये पाहिजे। एक्सपिरियन्स 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे MySQL PHP वेब ॲप्लिकेशन्समध्ये। त्यानंतर डिझायरेबल आहे गुड कम्युनिकेशन स्किल, इंग्लिश आणि हिंदीमध्ये असणं गरजेचं आहे। प्रोजेक्ट डेव्हलपमेंट ऑफ अ क्युरिक्युलम बेस मटेरियल फॉर ऑगमेंटेड रियालिटी व्हर्च्युअल रियालिटीसाठी 1 पोझिशन आहे। इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे MCA, MTech, MSc कम्प्युटर सायन्स IT यामध्ये नेट सेट किंवा नेट सेट एक्झम्प्टेड कॅन्डिडेट पाहिजे। डिझायरेबल PhD असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे। एक्सपिरियन्स 5 वर्षाचा पाहिजे। एज लिमिट यासाठी जी आहे ते 45, नो मोर दॅन 45 वर्ष या पदासाठी एज लिमिट आहे। पुढचं पद आहे टेक्निकल कन्सल्टंट, टोटल 10 पदे आहेत। मूडले साठी 2, डेटा मॅनेजमेंट 2 आणि जनरलसाठी 7 पोझिशन्स इथे आहेत। प्रोजेक्ट आहे निष्ठा, इसेन्शियल क्वालिफिकेशन मास्टर डिग्री कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, यामधनं 55% घेऊन पास असणं गरजेचं आहे। रिन्युमरेशन यासाठी 60,000 आहे। डेट ऑफ इंटरव्ह्यू जी आहे ती 18 जून आहे। एक्सपिरियन्स यासाठी 3 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स हा LMS मध्ये पाहिजे, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीममध्ये पाहिजे। फॉर मूडले अ मिनिमम 3 years वर्किंग एक्सपिरियन्स इन इन्स्टॉलिंग मूडले, डेव्हलपिंग ऑफ डिप्लॉइंग टेक्निकल फीचर्स हा पाहिजे। फॉर डेटा मॅनेजमेंट अ मिनिमम 3 years एक्सपिरियन्स इन MySQL SQL सर्व्हरमध्ये मॉंगोमध्ये पाहिजे। एक्सपिरियन्स इन डिझाईन क्रिएशन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ अ न्यू डेटाबेस एन्व्हायरमेंट यात पाहिजे। आणि गुड अंडरस्टँडिंग ऑफ अ नॉलेज ऑफ अ क्लाउडचा एक्सपिरियन्स यांना पाहिजे। डिझायरेबल नेट सेट कॅन्डिडेट्सला प्राधान्य देण्यात येईल। क्युरिक्युलम आणि व्हर्च्युअल रियालिटीसाठी सुद्धा मास्टर डिग्री पाहिजे। 3 वर्षाचा एक्सपिरियन्स, C++, पायथॉन, जावा यामध्ये अनुभव पाहिजे कॅन्डिडेट्सचा। एज लिमिट या पदासाठी 45 वर्ष असणार आहे। त्यानंतर पुढचं पद आहे सिनियर कन्सल्टंट, 6 पद आहेत।
75,000 रिन्युमरेशन 19/6 रोजी हे घेतलं जाणार आहे. इंटरव्ह्यू केमिस्ट्री आणि एज्युकेशन टेक्नॉलॉजी, केमिस्ट्रीसाठी 1, एज्युकेशन टेक्नॉलॉजीसाठी 2 आणि दीक्षा प्रोजेक्टसाठी 3 असे टोटल 6 पोझिशन्स आहेत. इसेन्शियल क्वालिफिकेशन यासाठी जे लागणार आहे ते मास्टर डिग्री त्या सब्जेक्टमध्ये, नेट सेट असेल तर डिझायरेबल असेल. यासाठीचं एज लिमिट 5 वर्षाचा अनुभव त्या क्षेत्रामध्ये पाहिजे. एज लिमिट 45 वर्ष आहे. ॲकॅडमिक कन्सल्टंट आहे. टोटल 15 पदे आहेत. इंग्लिश एज्युकेशन यासाठी 1, एज्युकेशन टेक्नॉलॉजी 1, हिंदी एज्युकेशन यासाठी 2 अशी पदं आहेत. 60,000 रुपये या पेमेंट असणार आहे. इंटरव्ह्यूची डेट 19/6/2024. मास्टर डिग्री इंग्लिश, सायन्स, मॅथमॅटिक्स, सोशल सायन्स, त्यात हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, जॉग्रफी, कम्प्युटर सायन्स, हिंदी, उर्दू आणि एम.एड विथ अ मिनिमम. एम.एड त्यांना पाहिजे मास्टर डिग्रीनंतर 55%ने. नेट सेट किंवा नेट सेट इक्विव्हॅलंट स्टेटची CT त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. 3 वर्षाचा अनुभव या पदासाठीचा असणं गरजेचं आहे. PhD असेल तर त्यांना प्राधान्य इथे देण्यात येणार आहे. एज लिमिट या पदासाठी सुद्धा 45 वर्ष आहे. सोशल मीडिया मॅनेजर आहे. 2 पदे आहेत. 45,000 पेमेंट. 20 जूनला इंटरव्ह्यू यांचा कंडक्ट केला जाईल. मास्टर डिग्री इन मास कम्युनिकेशनमध्ये पाहिजे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स त्या क्षेत्रामध्ये पाहिजे. 40 वर्ष एज लिमिट या पदासाठी आहे. सोशल मीडिया कोऑर्डिनेटर 32,000 पेमेंट असेल. 20/6/24ला इंटरव्ह्यू असणार आहे. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स यांना या क्षेत्रात पाहिजे. मास्टर डिग्री इन मास कम्युनिकेशनमधनं पाहिजे. एज लिमिट 40 असणार आहे. AI एक्सपर्ट अँड सिनियर कन्सल्टंट 68,000 पेमेंट असेल. 21/6 इंटरव्ह्यूची डेट असणार आहे. PG इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, कम्प्युटर ॲप्लिकेशन, कम्प्युटर सायन्समध्ये असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एज लिमिट एक्सपिरियन्स 5 वर्षाचा असणं गरजेचं आहे आणि एज लिमिट 45 वर्ष या पदासाठी आहे. सिनियर प्रोग्रामर, सिनियर कन्सल्टंट 1 पद आहे. 68,000 पेमेंट. 21/6/2024 रोजी इंटरव्ह्यू असणार आहे. मास्टर डिग्री कम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये किंवा बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग, बॅचलर्स ऑफ टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स और बॅचलर्स डिग्री इन कम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये असणं गरजेचं आहे. 55% सहित. प्रोग्रामिंग स्किल त्यांना प्रोफिशियन्सी इन प्रोग्रामिंग लँग्वेज कॉमनली यूज इन द इंडस्ट्री सच ॲज पायथॉन, PHP, जावास्क्रिप्ट, इसेन्शियल फॅमिलियर या लँग्वेजमध्ये पाहिजे. त्याचबरोबर एक्सपिरियन्स हा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स कॅन्डिडेट हॅव्हिंग बॅचलर्स डिग्री और 3 वर्षाचा एक्सपिरियन्स हॅव्हिंग मास्टर्स डिग्री इन वेब डेव्हलपमेंट युझिंग मॉडर्न टेक्नॉलॉजी, HTML5, CSS3, जावास्क्रिप्ट यामध्ये अनुभव त्यांना असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एज लिमिट 45 वर्ष या पदासाठीची आहे. डाटा बेस ॲडमिनिस्ट्रेटर कन्सल्टंटची सुद्धा पोझिशन आहेत 2. 60,000 पेमेंट आहे. BE किंवा मास्टर डिग्री कम्प्युटर सायन्समध्ये. प्रोग्रामिंग स्किल SQL पाहिजे. स्क्रिप्टिंग लँग्वेज पायथॉन. डेटा मॅनिप्युलेशनमध्ये R किंवा पांडाज त्यांना आलं पाहिजे. डेटा मॉडेलिंग कन्सेप्ट टूलमध्ये ER डायग्राम्स आल्या पाहिजेत. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांना या क्षेत्रात असणं गरजेचं आहे. एज लिमिट 45 वर्ष असणार आहे. सो या संपूर्ण पदांसाठीची डिटेल माहिती तुम्हाला आमचा टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला PDF अपलोड करून दिली जाईल. तिथे तुम्ही बघू शकतात. तुम्हाला इंटरव्ह्यूसाठीचा जो ॲड्रेस आहे, कॅन्डिडेट्स विल हॅव टू रिपोर्ट फॉर द इंटरव्ह्यू ऑन द फिक्स्ड डेटा रिपोर्ट डेट लेटेस्टली 9 AM 9 वाजेला उपस्थित राहायचं आहे. सिनियर सेक्शन ऑफिसर, प्लॅनिंग अँड रिसर्च डिव्हिजन, रूम नंबर 242, CIET सेकंड फ्लोर, चाचा नेहरू भवन, CIET NCERT न्यू दिल्ली, with copies of original certificates and testimonials and verification. तर ओरिजिनल कॉपीज डेटाच्या आणि झेरॉक्स कॉपी घेऊन तुम्हाला उपस्थित राहायचं न्यू दिल्लीच्या CIET NCERT या ॲड्रेसवर.
सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.